नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी कामासंदर्भात सर्व विघ्ने होणार दूर. लवादात जवळजवळ समझोता झाला. येत्या 15 दिवसात सुधारित मान्यता देणार. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. कचरा विलगीकरण न करणाऱ्या 2212 जणांवर दंडात्मक कारवाई. वर्षभरात विविध प्रकारच्या कारवाईत अर्धा कोटी रुपये दंडासह फी वसूल. महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली कारवाई. शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्याने महापालिका आयुक्तांनी दिली उजनी पंप हाऊसला भेट. खंडित झालेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याचा दिला आदेश. आणि जुना पुना नाका येथे रात्रीच्या सुमारास घडला भीषण अपघात. 1 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी कामासंदर्भातील सर्व विघ्ने दूर होणार आहेत. लवादात जवळजवळ समझोता झाला असून लवकरच या जलवाहिनीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. उजनी समांतर जलवाहिनी कामासंदर्भात लवादात जवळजवळ समझोता झाला आहे. येत्या 15 दिवसात संबंधित मक्तेदाराला सुधारित मान्यता देण्यात येईल. यातील सर्व विघ्न दूर झाली आहेत. लवकरच या जलवाहिनीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सोलापुरात नियोजन भवन येथे आयोजित स्मार्ट सिटी व सोलापूर विकास आराखड्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महावितरणचे सांगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे देशपांडे आदी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी कामासंदर्भात जुना मक्तेदार असलेल्या पोचमपाड कंपनीने लवादात धाव घेतली आहे. त्याने नव्या लक्ष्मी कंपनीलाही प्रतिवादी केले होते. दरम्यान लवादामध्ये या प्रकरणी जवळजवळ समझोता झाला आहे. येत्या 15 दिवसात संबंधित मक्तेदाराला सुधारित मान्यता देण्यात येईल. या कामातील सर्व विघ्ने आता दूर झाली आहेत, त्यामुळे लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शहराला अधिक पाणी पुरवठा या कामानंतर उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. नेहमी चर्चेला जाणारा मुद्दा तो उजनीच्या धरणातून पाईपलाईन संदर्भातला मुद्दा आहे. आता त्याच्यामध्ये आर्बिट्रेशनला गेलेल्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये एक प्रकार समझोता झालेला आहे. जवळजवळ मला वाटतं एवढ्या 15 दिवसामध्ये सुधारित मान्यता त्या कॉन्ट्रॅक्टरला देऊन वाटतं 4 ते 5 महिने मात्र लागतील. नाही, आपण लवकर करू शकतो. प्रयत्न आपला आहे लवकर करायचा, पण त्यातले सगळे विघ्न दूर झालेले आहेत थोडक्यामध्ये आता. आणि वेगाने देऊन वेगाने काम करून, कारण त्यात 2 फायदे आहेत. एक तर आम्हाला शहराला भरपूर पाणी देता येईल आपल्याला, आणि त्या 4 TMC पाण्याकरता जे 24 TMC पाणी सोडावं लागतं उजनीतून, त्याच्यामुळे सिंचन होणारा परिणाम तर तो सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देता येईल. यावर्षी आपण उजनी धरणाचं पहिलं वर्ष आहे की यंदा आपण सिंचनाचं नियोजन करताना साधारण आपण 3 ते 4 आवर्तनं करायचो. यावेळी आपण 5 आवर्तनं करतोय. वाटतं मागच्या 20-25 वर्षातली ही पहिली घटना आहे. कारण विनाकारण अधिकाऱ्यांच्या आकडेवारीमुळं हा निर्णय होत नव्हता, परंतु यावर्षी मात्र 5 आवर्तनं देऊन सोलापूर जिल्ह्यातील उजनी कालव्यावरच्या शेतकऱ्यांना त्याचा एक फार मोठा दिलासा आपण द्यायचा निर्णय केला, आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. विमानसेवेस अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्वरची चिमणी प्रकरणी महापालिका लवकरच कार्यवाही करेल. तसेच कर्नाटकच्या अवैध पाणी उपसा संदर्भात लवादात तक्रार करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सोलापुरातील विमान सेवेस अडथळा ठरणाऱ्या चिमणी प्रकरणी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या गाळपामुळे निर्णय घेण्यात आला नव्हता.
आता गाळप संपला आहे, त्यामुळे महापालिका स्तरावर आता या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. या संदर्भात महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. सोलापूर शहरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी DGCA कडून परवानगी घेऊन आवश्यक ती पुढील कार्यवाही आणि पाठपुरावा करण्यात येईल, असेही स्पष्टीकरण पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले. दरम्यान औज धरणातून कर्नाटकाकडून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्यासंदर्भात विचारले असता कर्नाटकाकडून रोज धरण परिसरातून अवैध उपसा केला जात आहे. या प्रकरणी लवादात तक्रार करावी अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. उजनी पंप हाऊस येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्या ठिकाणची महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली यांनी पाहणी करून वीज पुरवठा सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शनिवारी रात्री उजनी जवळील मानेगावाजवळ MSCB पोलवर वीज कोसळल्यामुळे काल रात्री 9 वाजल्यापासून उजनी पंप हाऊस येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी पाहणी केली. अद्यापही वीज पुरवठा सुरू नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर वीज पुरवठा करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे सोलापूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. एक दिवस पाणी पुरवठा पुढे जाणार आहे, तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी समांतर 170 MLD पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून त्या अनुषंगाने आज पूर्वनियोजनाकरता पंपिंग हाऊस, जॅकवेल, उजनी येथील इंटकवेल, नवीन होणारे 170 MLD चे इंटकवेल, कॉपर डॅम, नवीन होणारे 170 MLD चे BPT ची जागा, एक्सप्रेस फीडर लाईन, सध्या सुरू असलेल्या खंडाळा येथील BPT ची जागा आदी ठिकाणची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती, सहाय्यक अभियंता संतोष यलगुलवार, आवेशक गणेश काकडे, इलेक्ट्रिक सुपरवायझर नितीन आंबीकर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाडासाठी जे जीवनदायी आपण म्हणतो बोगदा, त्या साईडला ओपनिंग केलेली आहे. आपल्याकडे सेन्सर आहेत आणि आता ऑटोमायझेशनचं चालू आहे. कम्प्युटर ऑपरेटेड गेट. महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा विलगीकरण न करणाऱ्या 2212 जणांवर दंडात्मक कारवाई करत वर्षभरात ₹अर्धा कोटी दंडासह फी वसूल केली आहे. सोलापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सोलापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विविध प्रकारचे 11 नियम न पाळल्याने 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या वर्षभराच्या कालावधीत एकूण 4360 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 17,25,450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान कोविड अंतर्गत दंड, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत दंड आणि सामान फी, मांडव फी, डिजिटल बोर्ड फी, कमान फी असे एकूण 53,90,122 रुपये म्हणजेच ₹अर्धा कोटी वसूल करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात विविध प्रकारची दंडात्मक कारवाई आणि फी वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आरोग्य निरीक्षकांमार्फत ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. विविध प्रकारचे 11 स्वच्छतेचे नियम न पाळल्याने महापालिका प्रशासनाकडून नियमित ही कारवाई करण्यात येते. या अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध प्रकारचे 11 नियम न पाळल्याने 4,360 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून 17,25,450 रुपये दंड वसूल करण्यात आला.
सामान फी, मांडव फी, डिजिटल बोर्ड फी आदी 5 प्रकारची फी आकारण्यापोटी एकूण 3,539 पावत्या करत एकूण 36,26,492 रुपये फी जमा झाली. तर कोविड अंतर्गत केलेल्या कारवाईपोटी 32 जणांविरुद्ध कारवाई केली असून 38,180 रुपये दंड आकारण्यात आला आहे. अशा 3 प्रकारच्या दंड व फी आकारणीपोटी एकूण 7,932 पावत्या करण्यात आल्या असून 53,90,122 रुपये भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे. महात्मा फुले जयंती दिनी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश धरणे आंदोलन केले. महात्मा फुले जयंती दिनी मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी 7 मे 2021 चा शासन निर्णय रद्द करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरू करावे. अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी राबवण्यात येणारा प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेतील 6वा राऊंड रद्द अथवा स्थगित करण्यात यावा. 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विनाअट तात्काळ मंजूर करण्यात यावी. 14 मार्च 2023 रोजी सरकारी नोकरीतील खासगीकरणाचा काढलेला शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी. तसेच शासकीय वसतिगृहातील सोयी सुविधा वाढवण्यात याव्यात. पदवीधर शिक्षकांप्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उपशिक्षकांनाही केंद्र प्रमुखपदी संधी द्यावी. अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक गौतम कांबळे यांनी दिली. बंधू भगिनींनो, मातांनो, सर्वांना सप्रेम जय भीम, जय मूलनिवासी, नमस्ते. महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनी मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे जन आक्रोश धरणे आंदोलन कशासाठी, तर मागासवर्गीय बहुजन समाजातील 681 मुलं त्यांना फेलोशिप मिळत नाही म्हणून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. त्या धरणे आंदोलनाचा आज 51वा दिवस आहे. या विद्यार्थ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचावा म्हणून आपण जन आक्रोश धरणे आंदोलन करत आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व फ्रीशिप त्यांना मिळत नाही. 3-4 वर्षापासून वेगवेगळ्या विभागातील वैद्यकीय किंवा तंत्रशिक्षण विभागातील शिष्यवृत्ती फ्रीशिप विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्या विद्यार्थ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचावा म्हणून हे जन आक्रोश धरणे आंदोलन आहे. केंद्र सरकारने सूचना देऊनही व सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकार पदोन्नतीतील आरक्षण आपल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देत नाही. 7 मे 2021चा शासन निर्णय रद्द करत नाही. मग या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचावा म्हणून हे जन आक्रोश धरणे आंदोलन आहे. राज्य सरकारने 14 मार्च 2023 रोजी खाजगीकरणाच्या माध्यमातून नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आरक्षण समाप्त केलेलं आहे. म्हणजे आरक्षण संपुष्ट आणणारा 14 मार्च 2023चा शासन निर्णय सरकारने रद्द करावा ही मागासवर्गीय बहुजन समाजाची मागणी सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून हे जन आक्रोश धरणे आंदोलन आहे. या आणि इतर अनेक मागण्यासाठी
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वर पीक पेरा नोंद आहे त्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळेल अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. राज्यामध्ये कांद्याचे भाव पडले त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एका क्विंटल पाठीमागे 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व बाजार समित्यांमध्ये अर्ज भरणं सुरू आहे. मात्र हा अर्ज घेताना 7/12 उतार्यावर पीक पेरा नोंद बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. कांदा उत्पादक अनेक शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंद केलेली दिसत नाही. ही अट शासनाने रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. दरम्यान शनिवारी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांना पत्रकारांनी याविषयी विचारले असता ते म्हणाले, अनुदान देताना काहीतरी निकष असावे लागतात. पीक पेरा लावत नाही याचा अर्थ सरकारचा शेतसारा बुडवतो. पीक पेरा ही नोंद आत्ताची नाही. शेतकऱ्यांनी पीक पेरा करणे गरजेचे आहे. तशी मागणी अधिवेशनामध्येही चर्चेला आली. मात्र त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वर पीक पेरा नोंद आहे त्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळेल अशी भूमिका त्यांनी मांडली. एकूणच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे आता पीक पेरा नसलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने या विषयात काहीतरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणीही केली जात आहे. शेतकऱ्याचा जो कांदा आहे मागे पूर्वीच्या अशी अनुदान वाटप झालं होतं, तो एकच ट्रॅक्टरचा आळा वजन करून आला मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याच्या नावाने. मग शेवटी ज्या भावनेनं मार्केट इंटरव्हेन्शन करता सरकार जेव्हा प्रयत्न करतो, आज 300 रुपये आपण अगोदर जाहीर केला, नंतर 350 रुपये केला आपण, पण मार्केट इंटरव्हेन्शन कधी करतो आपण, त्या शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे. आता त्याला लाभ देताना मला वाटतं तो लाभ त्याला काहीतरी पुरावा द्यावा लागेल ना. तेव्हा आज अर्ध्याकडची पावती दाखवतात शेतकरी. नाही असं आहे की ते पीक पेरा, मग आपण याचा अर्थ सरकारचा शेतचारा बुडवतो आपण. पीक पेरा लावलाच पाहिजे ना. पीक पाणी लावली जर नाही तर मग अधिकृत सरकारकडे बऱ्याच वेळा काय होतं, हे पीक पाणी नसल्यामुळे एकूण आम्ही ज्यावेळी उत्पादनाचा इस्टिमेट धरतो की किती क्षेत्रावर लागवड झालेली आहे किंवा पेरा झालेला आहे, अशा वेळी ज्यावेळी मग ते आकडे जर तो लागणार नाही 7/12वर तर मग आपलं इस्टिमेट चुकतं. कोणतं सरकार असू द्या. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय पर्वानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. सामाजिक न्याय विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त राज्यभर 1 एप्रिल ते 1 मे या महिनाभराच्या कालावधी दरम्यान सामाजिक न्याय पर्व साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत सदर कालावधीत विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील कमितकर यांनी ही माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त अवयवदान या विषयावर व्याख्यान, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप, कैलासवासी लक्ष्मीबाई पाटील मुलींचे वसतिगृह सोलापूर येथे 18 तास अभ्यास करणे उपक्रम, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचे व ऊसतोड कामगारांचे आरोग्य शिबिर, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे सत्कार आदींचा समावेश आहे. हे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य विभागासह तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जुना पुना नाका इथं रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यामध्ये एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जुना पुणे नाका येथे भीषण अपघातात शनिवारी रात्री 11च्या सुमारास आदर्श अमोल बनसोडे वय 19 राहणार रेणुगोपाल नगर याचा मृत्यू झाला. याच्यासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे जण होंडा सिटी डिलक्स वाहन क्रमांक MH13 CW 7470 या वाहनातून शहरात येत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळावरून मृतदेह शवविच्छेदनासाठी लादेन यांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तपास फौजदार चावडी पोलिसांकडून जलद गतीने सुरू आहे.
दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे 1.5 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पाम तेल देण्यात येणार आहे. राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा वाटपाचे आयोजन अकलूज येथे सरकारमान्य धान्य दुकान क्रमांक 616263 मध्ये भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे मुख्तार कोरबू यांच्या हस्ते करण्यात आले. सुभाष गोसावी, शिवाजी माने, बाळासाहेब लोखंडे, दुकानाचे चालक लक्ष्मण सदाफुले, तेजस लांडगे, भैया चंदनशिवे व लाभार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्तार कोरबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सवलती व योजनांबद्दल माहिती देण्यात आली. या सर्व योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारचे आभार मानण्यात आले. बोरामणी येथील ग्रामदैवत ब्रह्मनाथ देवाच्या यात्रेनिमित्त दिल्ली येथील 30 कलाकारांच्या पथकाने पौराणिक व पारंपरिक नृत्य करत बोरामणीकरांना खिळवून ठेवले. ब्रह्मनाथ देवाच्या यात्रेनिमित्त देवस्थान कमिटीचे अध्यक्ष केदार विभूते, सचिव शिवलिंगप्पा पटणे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिल्लीच्या कलाकारांचे पारंपरिक व पौराणिक नृत्याचे आयोजन केले होते. यावेळी या कलाकारांनी महादेव, पार्वती, राम, लक्ष्मण, सीता, श्रीकृष्ण, हनुमान, नंदी व वानर यासह इतर रामायण व महाभारतातील कलाकारांचे नृत्य सादर केले. यावेळी विविध प्रकारच्या साहित्यांचा वापर करून नृत्यात जिवंतपणा आणण्याचे काम करण्यात आले. पौराणिक नृत्य पाहण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांनी गर्दी केली होती. बोरामणीचे ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ यात्रेनिमित्त पालखी व नंदीध्वजांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ब्रह्मनाथ महाराजांची महापूजा करून मानकरी शिवलिंगप्पा पटणे यांच्या घरी मानाच्या दोन्ही नंदीध्वजांचे आगमन झाले. ब्रह्मनाथ मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष केदारलिंग विभूते यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तसेच मानकरी शिवलिंगप्पा पटणे यांच्या परिवाराकडून मानाची पूजा करण्यात आली. महिलांनी पंचारती करून तर ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून नंदीध्वज व पालखीचे दर्शन घेतले. दुपारी दक्षिणमुखी हनुमान मंदिर मार्गे ब्रह्मनाथ मंदिराकडे मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी ब्रह्मनाथ महाराज व वन्हाळे देवीची महापूजा करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी नासिरजंग येथे विसावा घेऊन हनुमान मंदिराजवळ रात्री 10 वाजता मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर रात्री शोभेचे दारुकाम संपन्न झाले. यावेळी ब्रह्मनाथ देवस्थानचे ट्रस्ट समितीचे अध्यक्ष केदारलिंग विभूते, सचिव शिवलिंगप्पा पटणे, धनेश अचलेरे, मल्लीनाथ चेवरे, सरपंच प्रकाश आवटे, शिवशंकर हुक्केरी, दिलीप देवळे, धरेप्पा बिराजदार, मारुती गुरव, शिवानंद कलंत्रे, मल्लीनाथ हावटे, चन्नप्पा मटके, मल्लीनाथ पटणे, रफिक मुजावर, केशव धोत्रे, बशीर मुजावर, अण्णप्पा पुजारी, भीमा पवार, शिवराज विभूते, शिवानंद माळगुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत श्री आसाराम बापू साधक परिवारातर्फे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या वतीने सोयगाव बस स्थानक येथे मोफत पाणपोई सुरू करण्यात आली. संत श्री आसाराम बापू साधक परिवारातर्फे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या वतीने सोयगाव बस स्थानक येथे मोफत पाणपोई सुरू करण्यात आली. तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व शीतल पाण्याची सेवा सुरू केली. दिनांक 7 एप्रिल शुक्रवार रोजी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार व विजय अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजसेवक संजय शहापूरकर, समाजसेवक विनोद तैली, सोयगाव तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष आबासाहेब बावस्कर, नगरसेवक संदीप सुरडकर, पत्रकार दिलीप शिंदे, सुनील काळे, योगेश बोखारे, ईश्वर इंगळे, पोलीस कर्मचारी नारायण खोडे, संदीप सोहनी, विशाल गण, मच्छिंद्र मामा तेली, गोविंद अहिरे, हरीश सोहनी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा हिंगोलीच्या वतीने पदग्रहण सोहळा व पॉलिसी वाटप एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा हिंगोलीच्या वतीने पदग्रहण सोहळा व पॉलिसी वाटप एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये दैनिक तरुण भारतचे शहर प्रतिनिधी तरुण तथा प्रेस फोटोग्राफर कवी विजय गुंडेकर यांच्या वेदनांचे काहूर या कविता संग्रहाचे विमोचन करण्यात आले. कवी विजय गुंडेकर यांच्या पहिल्या कविता संग्रहाचे नाव काळजाचे बोल तर दुसरा कविता संग्रह वेदनांचे काहूर या कविता संग्रहांचे विमोचन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा प्रभारी चंद्रकांत कारभारी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक पंडित कछवे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, कृष्णा पाटील जरोडेकर, विजय चोरडिया, डॉक्टर विजय निलावर, वसंत पाटील, व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा रमेश कदम, जिल्हा सरचिटणीस रमेश चेंडके, तरुण भारतचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वेदनांचे काहूर या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश कदम यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका संध्या रंभारी कदम यांनी केले. शाळा हे विद्येचे विद्यापीठ असून शाळेतूनच खरा माणूस घडतो, असे प्रतिपादन धाराशिव जिल्हा न्यायाधीश किरण ए बागे पाटील यांनी केले. शाळा हे विद्येचे विद्यापीठ असून शाळेतूनच खरा माणूस घडतो, असे प्रतिपादन धाराशिव जिल्हा न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी केले. कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील कायदेविषयक शिबिरात ते बोलत होते. कायदेविषयक माहिती ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकशाही असलेल्या भारत देशात घटनेने सर्वांना समान अधिकार दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून समान स्वातंत्र्य दिले आहे. यावेळेस कळंबचे दिवाणी न्यायाधीश NA इंगळे यांनी विद्यार्थ्यांनी उद्याच्या भविष्यासाठी आदर्श निर्माण करावा असेही मत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमात कळंबचे बालरोग तज्ज्ञ तथा इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण लोंढे यांनी बालपणीच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. सदर कार्यक्रमात कळंब येथील सहदिवाणी न्यायाधीश RP बाठे, सहदिवाणी न्यायाधीश MA शेख यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधिज्ञ मंडळ अध्यक्ष तथा वकील DS पवार यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक अशोक शिंपले यांनी केले. सदरील कार्यक्रमामध्ये नम्रता तिबोले हिचा इस्रो अर्थात अंतराळ संशोधन केंद्र श्रीहरिकोटा येथे सहलीसाठी निवड झाल्याबद्दल, सामान्य ज्ञान स्पर्धा मी ज्ञानी होणार यामध्ये राज्यातून द्वितीय आलेली सृष्टी वणवे, NMMS परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या रेणुका शेळके व वैष्णवी शेळके या सर्व विद्यार्थ्यांचा न्यायमूर्तींनी सत्कार केला. शाळेला 1 लाख रुपयांचे डेस्क दिल्याबद्दल आत्माराम सोनवणे त्यांच्या पत्नी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, कळंब, वकील मंडळी, खामसवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम नियोजित वेळेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाला शिराढोणचे पोलीस निरीक्षक नरहरे व त्यांची टीम यांनी बंदोबस्त ठेवला. सदरील कार्यक्रम नियोजित असतानाही कार्यक्रमात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वीज वितरणावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ही कायद्यानुसार केलेली आहे. तर हे कायदे हे तुमच्या आमच्यासाठी सर्वांच्यासाठी आहे. कायदा जर काही चूक झाली, जर एखाद्याने कायदा मोडला तर त्याच्यासाठी न्यायालय आहे. केरळ येथील शिवप्रेमी युवक हमरास MK यांचे ऐतिहासिक नळदुर्ग शहरात शिवप्रेमी नागरिकांकडून जोरदार स्वागत करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. केरळ येथील शिवप्रेमी युवक हमरास MK याचे ऐतिहासिक नळदुर्ग शहरात शिवप्रेमी नागरिकांकडून जोरदार स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. केरळ राज्यातील कोतापुरम येथील रहिवासी असलेला शिवप्रेमी युवक हमरास MK वय 26 हा युवक 11 महिन्यात सायकलवरून 9000 किलोमीटरचा प्रवास करून राज्यातील 169 गड किल्ल्यांना भेटी देत किल्ल्यांचे दर्शन करत 8 एप्रिल रोजी ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील प्राचीन किल्ल्याला भेट देण्यासाठी नळदुर्ग शहरात त्याचे आगमन झाले. याबाबतची माहिती मिळताच शहरातील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक व शिवप्रेमी विनायक अहंकारी यांनी हमरास MK या शिवप्रेमी युवकाचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. येथील
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात हमराज एमके या युवकाचा विनायक अहंकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले, भाजपचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, भगवान सुरवसे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, मारुती घोडके, बलदेव सिंग ठाकूर, प्रवीण चव्हाण, दिलीप डोंगरे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते। विनायक अहंकारी यांनी शिवप्रेमी युवक हमराज एमके यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आपल्या निवासस्थानी केली आहे। हमराज एमके या शिवप्रेमी युवकाने 1 मे 2022 रोजी ही शिवतीर्थ परिक्रमा सुरू करण्यासाठी घर सोडले। तब्बल 11 महिने सायकलवरून 9000 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी 169 गड किल्ल्यांना भेटी देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी कामांसंदर्भात सर्व विघ्ने होणार दूर। लवादात जवळजवळ समझोता झाला। येत्या 15 दिवसात सुधारित मान्यता देणार। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। कचरा विलगीकरण न करणाऱ्या 2212 जणांवर दंडात्मक कारवाई। वर्षभरात विविध प्रकारच्या कारवाईत अर्धा कोटी रुपये दंडासह फी वसूल। महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली कारवाई। शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने महापालिका आयुक्तांनी दिली उजनी पंप हाऊसला भेट। खंडित झालेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याचा दिला आदेश। आणि जुना पुना नाका येथे रात्रीच्या सुमारास घडला भीषण अपघात। 1 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी। या बातम्यांचं इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।